नेरळ येथे पुन्हा एकदा धर्माच्या भिंती ओलांडत माणुसकी जिवंत असल्याचे दर्शन घडविणारी घटना घडली आहे. एका हिंदू कॉलेज तरुणीच्या अपघातानंतर एका मुस्लिम व्यक्तीने दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता समाजाला विचार करायला लावणारी ठरली आहे. कर्जत तालुक्यातील शेलू बांधुली येथील रहिवासी असलेली ही तरुणी नेरळ येथे शिक्षण घेत असून ट्युशन क्लास संपवून घरी परतत असताना नेरळ खांडा परिसरात नेरळ स्टेशनकडे जात असताना भरधाव मोटरसायकलने तिला जोरदार धडक दिली. अपघातानंतर मोटरसायकल चालक घटनास्थळावरून फरार झाला. धडकेनंतर तरुणी रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत कोसळली. हातातून व नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता आणि ती बेशुद्ध अवस्थेत होती. त्यावेळी रस्त्यावर उपस्थित असलेले ममदापूर येथील 712 या नावाने ओळखले जाणारे शाकीब पुंजेकर यांनी क्षणाचाही विलंब न करता पुढे धाव घेतली. पुंजेकर यांनी जखमी तरुणीला तत्काळ रस्त्यावरील वाहन थांबवून वाहनातून नेरळ खांडा येथील शेवाळे रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करून घेतले. इतकेच नव्हे तर त्यांनी तरुणीच्या कुटुंबाशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. त्यांच्या या कृतीमुळे तरुणीचे प्राण वाचवण्यास मोठी मदत झाली आहे. दरम्यान अपघातानंतर पळून गेलेला मोटरसायकल चालक नशेत असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी त्याला ममदापूर परिसरातून शोधून काढले. जखमी तरुणीला गंभीर मार लागल्याने पुढील उपचारासाठी तिला बदलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. एका मुस्लिम व्यक्तीने एका हिंदू तरुणीच्या मदतीसाठी कोणताही भेदभाव न करता पुढे घेऊन केलेली ही मदत म्हणजेच धर्म नाही, माणुसकीच खरी ओळख असल्याचे जिवंत उदाहरण ठरले आहे. नेरळ परिसरात या घटनेमुळे माणुसकीच्या नात्याचे कौतुक होत आहे.